टोरेस प्रकरणी ईओडब्ल्यूचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयात पंचनामा करण्यासाठी आता दाखल झाल्याचं बघायला मिळतंय। दादरच्या टोरेस कार्यालयातील लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजूनही असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर आतापर्यंत दादर कार्यालयाशी संबंधित 3 बँक खाती पोलिसांनी जी आहेत ती जप्त केलेली आहेत। टोरेस कंपनीच्या या 3 खात्यामध्ये 11 कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दादरच्या टोरेस कंपनीचा पंचनामा करण्यासाठी ईओडब्ल्यू आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस दादर कार्यालयात आता दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भातली एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। टोरेस ऑफिसमध्ये 5 ते 6 कोटी रुपये असल्याचा दावा केला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपली प्रतिनिधी रुपाली यांच्याकडून। रुपाली, काय अधिकची माहिती आहे? 5 ते 6 कोटी रुपये या ऑफिसमध्ये असल्याची माहिती समोर येते। मी सध्या दादरमधल्या टोरेस या शोरूमच्या बाहेर आहे आणि आपण माझ्या मागे बघता आहात की खरं तर मोठ्या संख्येने इथे पोलिसांचा बंदोबस्त आहे। मात्र जशा पद्धतीने माहिती मिळत आहे की काहीच वेळापूर्वी या ठिकाणी जे सगळं ईओडब्ल्यूचं जे पथक आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। त्यांच्याकडून या संपूर्ण घटनेचा पंचनामा देखील करण्यात आलेला आहे। आणि जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळत आहे त्या अनुषंगाने दादरच्या या टोरेसच्या लॉकरमध्ये अजूनही आपण बघतो की 5 ते 6 खरं तर जे कोटी रुपये आहेत ते खरं तर या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यामुळे त्या अनुषंगाने सुद्धा एकूणच तपास खरं तर होताना पाहायला मिळत आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जी बँकेची जी इतर खाती होती ती जवळपास 3 खाती आतापर्यंत पोलिसांनी सीज केलेली आहे। आणि त्या खात्यांमध्ये जवळपास 11 कोटी रुपये जे ते पोलिसांना खरं तर या ठिकाणी असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या ठिकाणी संपूर्ण घटनेचा पंचनामा झाल्यानंतर आता आपण बघतो की जे स्टाफ या ठिकाणी काम करत होते ते सगळे स्टाफ सुद्धा घेऊन पोलीस खरं तर आतमध्ये गेलेले आहेत। आणि आतल्या भागामध्ये ज्या ठिकाणी कार्यालय होतं टोरेसचं त्या ठिकाणी सुद्धा आता संपूर्ण पंचनामा सुरू असल्याचं आपल्याला कळत आहे। मात्र कोट्यावधी जे रुपये आहेत ते या संपूर्ण घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत। जे मुंबईकर आहेत, कोट्यावधी मुंबईकर जे आहेत त्यांचे पैसे तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण बघतोय टोरेस ऑफिसमध्ये आता पोलिसांचा पंचनामा सुरू आहे।